जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणी गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सियावल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्रीमद्दासबोध दशक 19वा समास 8वा उपाधी लक्षण निरूपण। श्रीराम सृष्टीमध्ये बहु लोक परिभ्रमणे कळे कौतुक नाना प्रकारीचे विवेक आढळो लागती। किती प्रपंची जन अखंड वृत्ती उदासीन सुख दुःखे समाधान दंडळेना। सहजची ताळ ज्ञान येते स्वभावेची राग ज्ञान उमटते। सहजची कळत जाते न्यायनीती लक्षण। काय चुकले ते कळेना मनुष्याचे मनसी वळेना। खवळला अभिमान गळेना दोहींगडे। जासी उपाधी आवरेना तेणे उपाधी वाढवाविना। सावचित करून या मना समाधाने असावे। जो उपाधी सकंटाळला तो निवांत होऊन बैसला। आटोपेना तो गलबला कास यासी। उपाधी काही राहत नाही समाधाना एवढे थोर नाही। नरदेहे प्राप्त होत नाही क्षण क्षणा। पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। अनंत श्रीभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या चरणकमलांना वंदन करून आज या महन्मंगल अशा संतसंगाला उपस्थित माझ्या सर्व गुरुबंधू आणि गुरुभगिनी यांना माझं सांप्रदायिक श्री गुरुदेव। मागील संतसंगामध्ये आपण यज्ञ निरूपण ह्या विषयाअंतर्गत माऊलींच्या श्रीमुखातून इतकं सुंदर असं आपण तत्त्वज्ञानच म्हणावं लागेल त्याला। कारण माऊली ज्ञानी अज्ञानी आणि अज्ञानी माणसांचे सुद्धा 3 प्रकार सांगितले। आणि आपल्याला माऊलींनी काय सांगितलं की अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याची जी वाट आहे ती गुरु दाखवतात। आणि आता हा प्रवास सिद्धापर्यंत येऊन टेपलाय। आणि या सिद्ध होण्यामधील जो अडथळा आहे त्याचं वर्णन ह्या आजच्या दशकामध्ये केलं आहे। आजच्या समासामध्ये केलं आहे। आज दशक 19 समास 8 ह्या समासामध्ये उपाधी लक्षण या विषयावर श्री समर्थांनी निरूपण केलं आहे। समर्थ काय सांगतात या उपाधीबद्दल? तर उपाधी म्हणजे काय तर पदवी व्याप कार्य आणि कार्य करणारा यामधील जी अहंता आहे अहंकार आहे त्यालाच काय म्हटलंय उपाधी असं म्हटलंय। मग त्यांनी हे सांगितलंय की आपण आज असंच फिरत असतो। फिरता फिरता आपल्याला समाजामध्ये अशी काही माणसं दिसतात की ज्यांच्यामध्ये इतके दैवी गुण आहेत त्यांना कसलाही अभ्यास करायची गरज नाही आहे। ते उपजतच त्यांच्यामध्ये आहेत। काही लोक असे आहेत प्रपंच करतात पण अत्यंत उदासीनपणे प्रपंच करताना आपण पाहतो। मग हे सगळं कसं काय जमतं? आता शिवाजी महाराजांचंच उदाहरण घ्यायचं म्हटलं
तर ते छत्रपती होते, त्यांना छत्रपती ही पदवी होती. तर ही पदवी त्यांना का मिळाली? त्यांना महाराष्ट्राचं भूषणसुद्धा म्हणतात. आज 20-25 लोकांना, मावळ्यांना घेऊन त्यांनी काय केलं? लोकसंग्रह केला. आज हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्यांनी. त्यांना कोणत्या शाळेत जावं लागलं? महाविद्यालयात जावं लागलं? अजिबात नाही. तर ते गुण त्यांच्यामध्ये उपजतच होते. आणि मला सांगायला इतका आनंद वाटतो की तेच दैवी गुण आपल्या माऊलींमध्ये आहेत. आणि म्हणूनच आज माऊली जगद्गुरू म्हणजे अध्यात्मातल्या सर्वोच्च स्थानावर विराजमान आहेत. पण ही जगद्गुरू पदवी, ही उपाधी माऊलींना कशामुळे मिळाली? तर लहानपणापासूनच माऊलींना संघटनेचा, लोकांच्या आत्मोद्धाराचा एक ध्यास होता. ते गुण त्यांच्यापासून लहानपणापासूनच होते. आणि पुढे माऊलींचं कार्य एवढं अलौकिक होतं की सामाजिक, आध्यात्मिक आणि जे कोणत्या ना कोणत्या आमिषाने आज आपल्या धर्मातून दुसऱ्या धर्मात गेले आहेत, अशा लोकांना, अशा आपल्या बांधवांना माऊलींनी काय केलं आहे? तर विधिवत पुन्हा आपल्या या घरामध्ये, आपल्या या धर्मामध्ये त्यांना आणलं आहे. आणि हे कार्य शिवाजी महाराजांनंतर आपल्या माऊली आणि माऊलींनीच हे केलं आहे. आणि ही दखल आपल्या परिषदेने घेतली आणि त्यामुळेच माऊलींना हे जगद्गुरू हे पद मिळालं. किती लहान वयात बघा. आखाडा परिषदेने ही पदवी 21 ऑक्टोबर 2005 रोजी माऊलींना अलंकृत करण्यात आली. हा अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज हे केवढं मोठी उपाधी आहे, केवढं मोठं हे आभूषण आहे. आणि त्यांनी आज माऊलींना अलंकृत केलं. केवढा मोठा व्याप आहे बघा आज माऊलींच्या कार्याचा. पण माऊली कधीच कुठेच अडकले नाहीत. आणि हे पद देताना सुद्धा आपल्याला आपल्या सगळ्या साधकांना आता आपल्याला सिद्ध बनायचं आहे ना. माऊलींनी काय सांगितलं मागच्या संत संघात की आपल्याला तर सिद्ध बनायचं आहे. मग गुरुदेवांनी जे काही सांगितलं आहे त्यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. आणि त्या विश्वासाने जे काही ते सांगतील, वेळोवेळी ज्या सूचना, ज्या सेवा आपल्याला त्या देतील, त्या सेवा आपल्याला सिद्ध बनण्याच्या कडे मार्गक्रमण करणारा आहे. मग माऊलींनी काय केलं? त्या परिषदेने काय सांगितलं, धर्म परिषदेने, की तुमच्यावर 2 अटी आम्ही जगद्गुरुपद तुम्हाला ह्या 2 अटीमध्येच देऊ. की एक तर तुम्ही संन्यासी दीक्षा घ्यायची आणि दुसरी म्हणजे भक्तगणांमध्ये मिक्स व्हायचं नाही. पण माऊली या उपाधीमध्ये अडकल्याच नाहीत. माऊलींनी सांगितलं की मी माझ्या गुरुदेवांना वचन दिलं आहे की मी संसारात राहून परमार्थ करेन, मी दोन्हीकडे समतोल राखेन. आणि दुसरं म्हणजे मी माझ्या भक्तगणांशिवाय राहू शकत नाही आणि माझे भक्तगण माझ्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे मी भक्तगणांमध्ये मिसळणार. तुम्हाला पद द्यायचं असेल तर द्या, नाही द्यायचं असेल तर नका देऊ. अडकलेत का माऊली? आणि हेच तर सर्वात मोठं माऊलींचं लक्षण आहे की माऊली इतक्या पराकोटीच्या निस्पृह आहेत. विवेक आहे त्यांच्यामध्ये, दूरदृष्टी आहे, त्यांच्याकडे नियोजन आहे, किती गुण आहेत. पण ते सगळे गुण माऊलींना आपल्यात आणायचे आहेत. आज बघा माऊली गुरु आहेत, सद्गुरू आहेत, धर्मगुरू आहेत, जगद्गुरू आहेत, उत्कृष्ट लेखक आहेत, संगणक आहेत, व्यवस्थापक आहेत, आर्किटेक्ट आहेत, वडील आहेत, उत्कृष्ट वडील आहेत. म्हणून आज परमपूज्य कानिफनाथ महाराजांसारखे उत्तम आपल्याला उत्तराधिकारी आपल्याला माऊलींच्यामुळे लाभलेत. पिता आहेत, पती आहेत, इतक्या सगळ्या भूमिका माऊली बजावत आहेत. तरी पण ते कशातच अडकले नाही आहेत. रंगात रंगुणी रंग माझा वेगळा, गुंथ्यात गुंतुनी पाय माझा मोकळा, असं माऊली जर जीवन जगतायत तर तुम्ही आम्ही काय केलं पाहिजे? आपण सुद्धा असंच वागलं पाहिजे ना. पण नाही, आपण अज्ञानी आहोत, अजून सिद्ध झालेलो नाही आहे. सिद्धाकडे प्रवास आपला चालू आहे. आम्ही काय करतो? माऊलींकडे नियोजन बघा किती आहे. ह्या माऊलींच्या नियोजनाचं सगळीकडे अगदी जगभरामध्ये कौतुक होतं. आज आपल्या माऊलींचं कालदर्शन 1.5 वर्षापूर्वी निघतं, परंतु आपल्यासारख्या लोकांना 1 दिवसाचं सुद्धा नियोजन आपण करू शकत नाही. करतो का? अजिबात नाही. मग हे नियोजन जर आपल्या माऊलींकडे आहे तर आपल्याकडे नको का यायला पाहिजे ना. आणि ह्या नियोजनाचं कौतुक सगळे संत, सगळेच लोक आज माऊलींचं करत आहेत. किती अभिमानाची गोष्ट आहे आपल्यासाठी. आणि अशा माऊलींची आपण मुलं आहोत, भक्त आहोत, साधक आहोत, शिष्य आहोत. आणि माऊलींची इच्छा आहे की आपण सिद्धापर्यंत जावं.
आणि एवढं सगळं करत असताना हा एवढा व्याप, आज आपले एवढे मठ आहेत, मुंबईला आहेत, नाशिकला आहे, पुण्याला आहे, गोव्याला आहे, नाणीज येथे आहे, परभणीला आहे, नागपूरला होतो आहे. आज एवढा मोठा प्रचंड व्याप असून माऊली कुठे अडकल्यात का? एवढासा सुद्धा अहंकार, एवढीशी सुद्धा अहंता माऊलींकडे आली नाही आहे. का आली नाही आहे माहिती आहे? माऊली नेहमी बाप्पांच्या आणि संत शिरोमणी गजानन महाराजांच्या स्मरणाशिवाय एक दिवससुद्धा घालवत नाहीत. माऊली नेहमी ह्या उक्तीप्रमाणे वागतात, शरीर प्राणांची करीन कुरवंडी, क्षण एक न सोडी संग तुझा. परंतु आम्ही काय करतो? मी जिल्हाध्यक्ष झालो, मी संत संघ अध्यक्ष झालो, मी प्रबोधनकार झाले, माझ्यामध्ये लगेच अहंता येते, लगेच गर्व येतो. मी कशाला त्यांच्या अनुसंधानामध्ये राहिलं पाहिजे? ही अहंता, हा गर्व आपल्याकडे असल्यामुळे आपण ह्या वेगवेगळ्या उपाधीमध्ये अडकतो. पण माऊलींना ते नको आहे. माऊलींना वाटते की माझ्या लेकराने माझ्यासारखं झालं पाहिजे, अगदी सिद्ध अवस्थेला पोहोचलं पाहिजे. आणि म्हणून ही उपाधी समर्थ काय सांगतायत की आपण ह्या उपाधीमध्ये अडकायचं नाही आहे. आपण का अडकतो? माऊली बघा सतत काय करतात? नामस्मरणात राहतात, सगळं कार्य करत असतात, पण त्यांच्या हृदयातलं जे नामस्मरण आहे ते कधीही थांबवत नाहीत. म्हणूनच त्यांनी म्हटलंय ना, गजानन तुझ्या आम्ही पायातील वाहन, याचक तुझ्या आम्ही द्यावे समाधान, उपाधी वचन न एकती कर्ण, बहु त्रासियले आमुचे म्हण. माऊली काय म्हणतायत? ह्या उपाधी म्हटलं तर माहिती आहे ना, चांगलंही बोललं जातं, वाईटही बोललं जातं. वेगवेगळ्या पदव्या मला लावायच्याच नाही आहेत. मला एकच माहिती आहे देवा की तू माझा आहेस आणि मी तुझा आहे, आणि मला तुझ्या पायातली वाहन व्हायला आवडतं, दास म्हणून राहायला आवडतं, मला एवढंच माहिती आहे. हा भाव जर माऊलींचा आहे. आणि आजही एवढ्या व्यापातून दैनंदिन साधना माऊली करतात. आज आपण कालदर्शनमध्ये पाहिलं तर माऊलींनी साधनेसाठी वेळ राखून ठेवला, पण आपण मात्र आज आम्ही इकडे गेलो, आज आम्ही ही सेवा केली म्हणून आम्ही संत संघ केले नाही, म्हणून मी दैनंदिन साधना केली नाही असं आपण म्हणतो. यासाठी मला एक दृष्टांत द्यावासा वाटतो की ही साधना नाणीजला असताना कोणत्याही परिस्थितीमध्ये आश्रमात येत असताना, समस्या मार्गदर्शनाला येत असताना महाराजांचं दर्शन घेतल्याशिवाय मी कधीच येत नाही, हे लक्षात घ्या. नाणीजला असताना पालखी कधीही चुकवणार नाही. आपण ह्याच्यातून शिकलं पाहिजे की जोपर्यंत आपल्या साधना आहेत तोपर्यंतच आपण जमिनीवर आहोत. एकदा साधना चुकल्या, एकदा साधना सुटल्या की जमिनीवरून पाय उचलले गेले, आपण आपटणार म्हणजे आपटणारच. म्हणून जीवनाचा मार्ग व्यवस्थित चालायला पाहिजे असेल तर गुरुनी दिलेलं जे नामस्मरण आहे ते कधीही सोडायचं नाही. मी थोडं विषयांतर केलं, परंतु हेच महत्त्वाचं आहे, हाच गाभा महत्त्वाचा आहे. तुम्ही फार मोठे चक्रवर्ती सम्राट व्हाल, पण चक्रवर्ती सम्राट होण्यासाठी गुरुकृपेची आवश्यकता आहे. आणि गुरुकृपा त्याचवेळी होते की ज्यावेळी गुरुने दिलेलं नाम आहे त्याला चिकटून बसू, बिलगून बसू, त्यांनी सांगितलेल्या ज्या साधना आहे त्या करू, त्याचवेळी गुरूंची कृपा होणार. अन्यथा किती आपण मोठे प्रबोधनकार झालो, फार मोठं आपण श्रीमंत झालो, अख्खी दुनिया जरी आपल्या मालकीची असली तरी गुरूंना विकत घेता येणार नाही. एवढंच आपण सर्वांनी लक्षात ठेवूया. श्री गुरुदेव. तर मला इथे एक दृष्टांत द्यायचं आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आपण ज्याचा अभ्यास करतो दासबोध, हा दासबोध के.व्ही. बेलसरे यांनी 1972 साली या दासबोधाचा अर्थ लिहायला प्रारंभ केला. आणि असा अर्थ ते लिहित होते. आणि तो अर्थ लिहिताना त्यांना एवढा वेळ झाला की तो अर्थ त्यांच्याकडून लवकर 6 महिने झाले, 5 महिने झाले पूर्ण होत नव्हता. आणि असं होताना अण्णासाहेब कालगावकर म्हणून एक सद्गृहस्थ होते, ते आणि सुनील चिंचोलकर ह्या दोघांच्या मनात आलं की का बेलसरेंना हा वेळ का लागतो आहे, का एवढा वेळ लागतो? ते तर एवढे तत्त्वज्ञानी आहेत, ज्ञानी आहेत, तर त्यांना हा दासबोधाचा अर्थ लिहायला एवढा वेळ लागतो आहे. चला आपण जाऊन बघूया. आणि मग ते बेलसरेंच्या घरी मालाड येथे मुंबईला गेले. आणि बेलसरेंची आणि त्यांची भेट झाली. त्यांनी बेलसरेंना प्रश्न विचारला, कालगावकर महाराजांनी विचारला प्रश्न की का बरं तुम्हाला एवढा वेळ लागतो आहे लिहायला दासबोध? त्यांनी अगदी हसत उत्तर दिलं, हे बघा, मी कॉलेजची नोकरी करतो, प्राध्यापक आहे, शिवाय 3 तास मी माझ्या गुरूंनी दिलेला नाम जप नेहमी करतो. तो जप ही एक माझी साधना आहे, ही मी नेहमी करतो. आणि त्यामुळे मला हे लिखाण ही उपाधी आहे, हे करायला मला वेळ लागतो आहे.
हे उत्तर ऐकल्यानंतर ते कालगावकर महाराज म्हणाले, अहो बेलसरे, पण तुम्ही दासबोधाचा अर्थ लिहिताय ना, मग तो दासबोध हा जो अर्थ लिहिताय तो पण एक यज्ञच आहे, तो पण एक जपच आहे ना, मग काय वेगळी साधना करायची गरज काय? त्यावेळेस त्यांनी अगदी प्रसन्नतेने उत्तर दिलं के.बी. बेलसरेंनी की नाही, ही लेखणीची उपाधी मी केव्हा सांभाळू शकतो? ज्या वेळेस माझ्या गुरुदेवाने जो मला मंत्र दिला आहे, ती जी साधना दिली आहे, ती 3 तास मला लागतात, पण लागू देत ना, पण ज्या वेळेस ती मी उत्कृष्ट पद्धतीने करेन, ती मनाने करेन, अगदी प्रसन्नतेने करेन, एकाग्रतेने करेन, तेव्हाच ही उपाधी, ही लेखनाची उपाधी माझ्याकडून उत्कृष्टपणे होईल. आणि आपण पाहतोय ना, तात्पर्य सांगायचं काय, जेव्हा त्यांनी गुरूंचं अनुसंधान सोडलं नाही, त्यामुळेच आज आपल्याला हा सुंदर असा बेलसरेंचा दासबोध अभ्यासायला मिळतोय की नाही? का हे सगळं झालं? त्यांनी गुरूंचं अनुसंधान नाही सोडलं. पण आपण हेच विसरतो, आपण हेच करत नाही. आपण काय करतो? संतसंग चुकवतो. काही पदाधिकारी, आज प्रबोधनाला मी जाते बाहेर, त्यावेळेस मला कळतं काही लोक असं सांगतात की ताई असं होतं, काही पदाधिकारी खूप चांगल्या पदावर आहेत आपल्या संप्रदायामध्ये, परंतु संतसंगालाच येत नाही. त्यांना संतसंगाला यायला वेळच नसतो. जर पदाधिकारी येत नाही आहेत, मग भक्तगणांना आपल्याला सांगण्याचा काय अधिकार आहे का? मग हे आचरणात कोणी आणायचं आहे? आज आपण बद्ध मुमुक्षु साधक आणि सिद्धाकडे माऊली आपल्याकडे आपल्याला नेत आहेत. माऊली स्वतः ते पाळतायत. मग आणि माऊलींनी मोठ्या विश्वासाने आपल्याला काय दिले? ही सेवा दिली आहे. का? तर माझं हे लेकरू ही सेवा करेल आणि आज अनेकांना ह्या संप्रदायामध्ये आणेल. कारण माऊलींना जडमुडांचा उद्धार करण्यासाठी माऊलींचा जन्म झाला आहे. आपण निमित्त आहोत. आपल्याला फक्त काय करायचं आहे? आपणही संतसंगाला यायचं आहे आणि आपल्याबरोबर अनेकांना, दुःखी कष्टी लोकांना इथे आणून बसवायचं आहे. कारण माऊली गूळ आहेत, मुंग्या तर ॲटोमॅटिकच येणार आहेत. आपण फक्त निमित्त आहोत की इथे बसवणं त्यांना. पुढची सगळी भूमिका आहे त्या माऊली पार पडणार आहेत. आपल्याला काय करायची गरज आहे का? मग जर माऊली एवढ्या अनुसंधानात राहतात, आज गुरूंना अनन्य साधारण महत्त्व देत आहेत आणि त्याचमुळे माऊली काय झाल्यात? आज या उच्च पदावर विभूषित आहेत. कारण आपल्या नरदेहाचं स्वहित कुठे आहे? तर सायुज्यता मुक्तीमध्ये. अंतिम ध्येय कोणतं आहे? तर आत्मोद्धाराचं अंतिम ध्येय आहे. आणि म्हणूनच समर्थांनी शेवटी काय सांगितलं आहे? उपाधीमध्ये अडकू नका. समर्थांनी शेवटी काय सांगितलं आपल्याला? की आपण उपाधीमध्ये अडकता कामा नये. उपाधी म्हणजे काय? तर मानठाण. मी एका अभंगात सांगितलं ना, मानठाण खोबरे भगवंतासी पाहिला नाही वेळ, जागा हो मानवा येऊन टेपली वेळ, क्रूर होऊन येतोय आपला काळ. धन समजा कांदा बायको मुलं चिवडा, तू जीवन बशीत केलीस भेळ. तेव्हा या सगळ्या ज्या उपाधी मिळालेत, नवरा झालोय, मुलगा झालोय, मी अध्यक्ष झालोय, मी ऑफिसर झालोय, ह्या सगळ्या उपाधी आहेत. ह्या उपाधीमध्ये कधीच अडकून पडायचं नसतं. जर अडकलात तर गेलो खड्ड्यात आपण. मग अशी ताईने सांगितलं की काही जणांना उपाधी सहजगत्या प्राप्त होतात. पूर्वसंचिताचा दौरा असतो काहीतरी. पूर्वसंचितामुळे काही जणांना ती मिळालेलं असतं. मग कोण सेवा केंद्राचा अध्यक्ष होतो, कोण तालुक्याचा अध्यक्ष होतो, कोण जिल्ह्याचा अध्यक्ष होतो, कोण राज्याचा अध्यक्ष होतो, कोणी संप्रदायाचा प्रमुख म्हणून होतो, संघटना प्रमुख म्हणून होईल. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा करण्यासाठी भगवंताकडून उपाध्या मिळतील. काही जण ज्ञानी होतो, काही जण श्रीमंत होतात सहजगत्या. का? तर पूर्वजन्मीचं काहीतरी सुकृत आहे. मग त्याच्यात अडकून नाही पडायचं, कारण हे नश्वर आहे, जाणार आहे. पुण्य संपलं की बाहेर जावं लागेल. पुण्यसंचय संपला, तुमच्या बँकेत जोपर्यंत डिपॉझिट आहे तोपर्यंत बँक मॅनेजर म्हणणार या साहेब बसा, काय करू आपली सेवा. लगेच चेक फाडून द्यायला सुरुवात केली की एक दिवशी ते संपून जाईल ना डिपॉझिट. त्यात डिपॉझिट टाका अजून आणि वाढत राहू दे. काही जणांच्या बिचारांच्या नशिबामध्ये तो प्रकार नसतो. नसला तरी हताश होण्याची गरज नाही. प्रयत्न करून ते करता येतं, काही कठीण नसतं. प्रयत्न केला तर जगात काहीच अशक्य नाही आहे.
त्यामुळे प्रयत्न करा की आपल्याला सुद्धा अशा प्रकारे मान सन्मान समाजामध्ये मिळेल, गुरूंकडे मान सन्मान मिळेल, गुरु कार्यात मान सन्मान मिळेल. आपण गुरु कार्य करण्यासाठी आलेलो आहोत. बाकीच्या माणसांमध्ये नाही, आपल्यामध्ये हाच फरक आहे. आपण सगळेच माणसं आहोत, परंतु आपण गुरूंकडे का जोडलो गेलो आहे, तर पूर्वजन्मीचं काहीतरी सुकृत आहे. मग आता त्याच्यात जोडलो गेलो आहे ना, मग तो मान सन्मान मी घेणारच, मिळवणारच, मिळालाच पाहिजे. मग सहज गत्या मिळत नसेल तर अभ्यास करून आपल्यामध्ये क्वालिटीज वाढवायच्या, मग आपोआप मिळतो. बघा आता या साधनात पवारताई आहेत इथे बसलेल्या, या पवारताईंनी अभ्यास केला आहे म्हणून त्यांना इथं व्यासपीठावर बसता आलं प्रवचनकार म्हणून. मग मी प्रवचनकार आहे ही उपाधी मिळाली खरी, पण त्या उपाधीतच अडकून पडल्या आणि संधान सोडून दिलं. गुरूंनी सांगितलं नामस्मरण सोडून दिलं, गुरूंनी सांगितलं संत संघाचं साधना सोडून दिलं. मी प्रबोधनकार, मी संत संघाला बसू शकत नाही. का रे बाबा, अरे मी कशी बसणार, मी प्रवचन करते. मग समजून जायचं ताई खड्ड्यात जाणार. का? अहंकार. हा अहंकारच नाशाला कारणीभूत ठरतो. ज्याला ज्याला अहंकार झाला त्याला त्याला निसर्गानं त्याचं उत्तर दिलेलं, नियतीनं त्याचं उत्तर दिलेलं आहे. त्या अहंकाराचं उत्तर शेवटी भस्मीभूत होणं हे त्याचं उत्तर आहे. आणि म्हणून मी कोणीतरी आहे नाही. प्रबोधनकार जेताना जन्माला होऊन ते आलं नाही, त्याने अभ्यास केला आणि प्रवचनकार झाल्या, प्रबोधनकार झाल्या, अतिशय उत्कृष्ट बोलतात त्या. मग त्याने ती उपाधी मिळवली. समर्थ रामदास स्वामींना सांगायचं आहे असं आपण करू शकतो. अभ्यासानं जर आपण उपाधी मिळवली वाईट काहीच नाही, पण पुढे धोका आहे. उपाधी मिळाली, सहजगत्या मिळू दे ना, तर अभ्यासांती मिळू, अडकायचं नाही. मी प्रवचनकार आहे हे डोक्यात जाऊ द्यायचं नाही. मी एक स्वामींची सामान्य भक्त आहे, शिष्य आहे. मला कसं वाटतं बघा, मी गजानन महाराजांच्या पायातली वाहन आहे. ती पायातच चांगली शोभिवंत दिसेल. गळ्यातला हार बनायच्या भानगडीत पडायचं नाही. त्यांच्या किरीटामधला त्या मुकुटामधला मणीबिनी बनायच्या भानगडीत पडायचं नाही. आपलं चरण रज आहोत तेच चांगलं आहे. मग चरण रज आहोत तर आपली ड्युटी आहे सेवा करणं. काय ड्युटी आहे ती सांगितली त्यांनी. दररोज दिवसातून एकदा तरी 10 मिनटं वेळ काढून नामस्मरण कर. ह्या नामस्मरणामुळे तर मी जोडलो गेलो स्वामींना. मग माझं नामस्मरण हे झालंच पाहिजे कुठल्याही परिस्थितीत. बेलसरे महाराजांचं त्यांनी आता उदाहरण दिलं. बेलसरे म्हणून नाही, मला माझ्या गुरुनी जे दिलेला मंत्र आहे त्या मंत्राचा मी जप करणार, भक्ती करणार आणि ती करत असताना हे करणार, मग हे सुंदर होणार. मग माझ्या भक्तीसाठी जर वेळ जात असेल तर जाऊ दे, परंतु तो मी घालवणार. का? तर माझं मन शुद्ध बनण्यासाठी, माझं मन पवित्र राहण्यासाठी, माझं मन ताजतवानं राहण्यासाठी, माझ्या मनाला ताकद येण्यासाठी आणि समत्व मनामध्ये येण्यासाठी बुद्धीची म्हणजे साधनेची आवश्यकता आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये दररोज सांगितलेली साधना स्वामींची सोडणार नाही म्हणजे नाही. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत, कारण झोपेमध्ये आपण विचार नाही करू शकत, कारण एवढी ताकद अजून आपल्याकडे आलेली नाही आहे. पण जोपर्यंत मी जागे आहे तिथपर्यंत स्वामींशी कनेक्ट राहणार. पण अनुग्रह देताना सांगितलं जातं बघा की तुम्हाला गुरूंची दिनचर्या माहिती पाहिजे. 5-10 मिनटांना आठवण आली पाहिजे. आता काय करत असतील स्वामी? प्रवचन करत असतील, कॅलेंडरमध्ये रेकॉर्डिंग आहे ना दिलेलं, हां, मग हिंदी किंवा मराठी प्रवचन करत असतील. झालं की नाही कनेक्ट? बघा, शरीरानं कामं करत राहा. घरचं काम असेल किंवा प्रवचनाचं काम असेल किंवा आणखीन कुठलं तरी तुमचं काम असेल ते करत राहा, परंतु संधान सोडू नका. क्षणार्धामध्ये आठवण आली पाहिजे गुरूंची. जसं लहान मुलाला ते खेळत असलं तरी एक क्षण आठवण येते आईची, तशा प्रकारे आपण जर संधान ठेवलं ट्रॅक कधीच चुकणार नाही. त्यासाठी कशाला कामधंदा सोडायचा? आम्ही अनुग्रह देताना सांगायचो, महिला आहे भांडी घासते, भांडी घासताना हातातून काम करू दे ना, पण मनानं तिकडं स्वामींकडे राहणं. जनाबाई गोवऱ्या घालायची, पण गोवऱ्या घालत असताना मनानं विठ्ठल 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 करायची. नरहरी सोनाराने सांगितलं की राम नाम सोने तोली. मी सोनं तोलतोय पण माझ्यासमोर सारखा राम आहे.
असं संधान साधलं तर आपल्याला हिंमतच नाही होणार संत संग चुकवायची. मनाला प्रश्न निर्माण होईल, मी कोण लागून गेलो संत संग चुकवणारा. स्वामीजी आलेत 9 वाजता येणार, त्यांच्या अगोदर मला गेलंच पाहिजे. एकदम निष्पाप बालकाची भूमिका हातून घडू लागली की कधीही ट्रॅक चुकणार नाही आणि आपल्याला कधी अहमपणा येणार नाही. आणि किती जरी मोठं झालो, सगळ्यांपेक्षा आपण मोठे झालो, स्वामींनी सांगितलं माझा हा उत्तराधिकारी आहे, की स्वामी म्हणाले माझं प्रतिस्वरूप आहे, तरीसुद्धा डोक्यात हवा जाणार नाही. आपण साधकच राहू, स्वामींचे शिष्यच राहू. मी जगद्गुरू झालो ना. जगद्गुरूचा अर्थ काय? गुरूंचा गुरु. मग किती महाराज समोर असले, किती आमच्या आखाड्याचे साधू पुरुष असले, तरी मी बाप्पांच्या चरणावर डोकं ठेवायला लाजतो का बघा. माझ्या चरणावर डोकं ठेवलं पाहिजे ना प्रोटोकॉलप्रमाणे. सगळ्यांनी चरणावर कोणाच्या डोकं ठेवलं पाहिजे? जगद्गुरूंच्या. आपण अनेक ठिकाणी अनेक प्रसंगातून बघितलं, किती वयस्कर साधू संत आले तरी डोकं ठेवणारच. का? तर ह्या शरीराची लायकी नाही, त्या पदाची ती लायकी आहे. पण मी हे नाही डोक्यात घालून बसलो मी जगद्गुरू आहे, मी जगद्गुरू आहे, मी हे काय करायचे काळ सिद्धेश महाराज? आता काय करत नाही. गजानन महाराज काय करायचे? नाही. कारण मी शिष्य म्हणूनच जगतोय. मला कधी गुरु आहे असं वाटतच नाही स्वतःला. मी शिष्य आहे, बाप्पांचा शिष्य आहे, अशा प्रकारची भूमिका कायम असते. त्यामुळे कुठल्याही कार्यक्रमामध्ये, कितीही मोठा कार्यक्रम असतो, ते बाप्पांचं नाव येणार म्हणजे येणारच. बाप्पांच्या फोटोला नमस्कार केल्याशिवाय जाणार नाही म्हणजे नाहीत. गजानन महाराजांच्या फोटोला नमस्कार केल्याशिवाय पुढे जाणार नाही म्हणजे नाहीत. किती करोडो लोक असो, त्यांच्यासमोर सांगणार म्हणजे सांगणारच. मी दगड होतो, या दगडाचा देव मला बाप्पानी बनवलं, हे सांगायला कमीपणा कधीच वाटत नाही. कारण शिष्य जीवन जगतो म्हणून ह्या उपाधी मला काहीच करत नाहीत. समर्थ रामदास स्वामींनी हेच सांगायचं आहे, तुम्ही मोठे व्हा, पराक्रमी व्हा, आमच्यापेक्षाही फार मोठे व्हा. अभिमान वाटतो. पण जरी किती मोठे झाले, घार उडते आकाशी, तिनं उडू दे, आकाशामध्ये गगनविहार करा, पण पृथ्वीवर लक्ष पाहिजे. तसं तुम्ही किती उंच भरारी घ्या, पाय जमिनीकडेच पाहिजे, हे लक्षात घ्यायचं. म्हणजे पाय जमिनीवर ठेवून उडा असा त्याचा अर्थ नाही. काही जण म्हणते कसं काय शक्य आहे स्वामी, पाय जमिनीवर ठेवायचे आणि उडणार कसे? तात्पर्य असं, कुठंही किती मोठा मान सन्मान मिळाला तरी या माझ्या गुरूंमुळे मिळाला. किती कामामध्ये व्यस्त असलात तरी गुरूंना विसरताच कामा नाही. किती मान सन्मानावर म्हणजे मोठ्या ह्याच्यावर ऐश्वर्यावर आरूढ झालात तरीसुद्धा गुरूंचा चेला आहे हे विसरता कामा नाही. मला कधीच नाही कमीपणा वाटला. मला एका ठिकाणी संत सभा होती, धर्मसभा होती, त्यावेळी विचारलं, ह्या फेटेवाल्यांचं दर्शन का घेता? अहो म्हटलं माझं ते आराध्य आहे हे. तर म्हटलं का, तुम्हाला काय कमीपणा वाटतो का? माझे गुरु आहेत ते, त्यांचं दर्शन घेऊनच मी प्रत्येक कृती करणार. कारण आज जो कोण मी आहे तो त्यांच्यामुळे. असं ज्या दिवशी आपल्या मनामध्ये सुद्धा येईल तेव्हा किती मोठी उपाधी मिळाली, जिल्हाध्यक्ष होऊ दे, प्रांतिक अध्यक्ष होऊ दे, म्हणजे निरीक्षक होऊ दे आपण, किंवा संप्रदाय अखंड तुमच्या अधीन येऊ दे, तरी कधी डोक्यात हवा जाणार नाही आणि कधी संत संगत चुकणार नाही. मी पदाधिकारी आहे, मला वेळ नाही आहे, माझ्याकडून हे होणार नाही, मला ते होणार नाही, घडणारच नाही. मीटिंगला चुकवणार, माऊलीने बोलवलं ना तेवढी संधी, माऊलीचा इतकाच वेळ माऊलीच्या संपर्कात राहता येईल, सहवासात राहता येईल. लोहचुंबक जो आहे ती एनर्जी आहे, त्या एनर्जीच्या संपर्कामध्ये मला राहता येईल. अशा प्रकारे ज्यावेळी आपण होऊ त्यावेळी उपाधी आपल्याला काहीही करणार नाही. घाबरण्याची काहीच गरज नाही. कितीही मोठे व्हा, काहीच बिघडणार नाही. पण संधान सुटता कामा. म्हणून संधान सुटू नये याच्यासाठी मनामध्ये अशी गाठ बांधून ठेवली की मी ह्यांचा शिष्य आहे. आज जे जे काय माझ्या जीवनामध्ये घडलं आहे किंवा घडणार आहे किंवा पुढे घडत राहणार आहे, या सगळ्याला हेच जबाबदार आहेत. यांच्यामुळे हे सगळी दुनिया आहे. हे नसते तर हा समुदाय कधीच माझ्यासमोर बसला नसता. काय माझी लायकी पात्रता होती हो? मी हे स्वतःला विचारतो, माझी लायकी काय?
मग ती लायकी बनवली कुणी एवढी मोठी की दर आठवड्याला सकाळी 9 वाजता आपल्या घरादारातली कामधंदा सोडायचा. नातेवाईकांनी बोलवलं तर नाही रे बाबा जमणार मला 9 वाजता. पण इथं माऊलीनं बोलवलं, जाणार म्हणजे जाणार, येणार म्हणजे येणार. एवढ्या त्या शब्दाला महत्त्व कुणी प्राप्त करून दिलं? बाप्पानी. गुरुदेव माझ्या गुरुदेवानी गजानन महाराजांनी. नाहीतर माझी काय लायकी पात्रता होते, कशाला तुम्ही आले असतात, माझं ऐकलं असतात. आज मी सांगितलं अमुक गोष्ट करा. आज असेही ह्या संप्रदायामध्ये लोक आहेत, करा म्हटलं की बास कल्याण छाटी, एवढं म्हटलं रे बास. ही एवढी ताकद मला जी मिळाली, एवढं जे प्रेम तुमच्याकडून भरभरून मला मिळालं, हे कुणामुळे मिळालं? बाप्पांमुळे. हे जर मी विसरलो तर उपाधीत अडकून पडणार आणि मग माझं जीवन व्यर्थ जाणार. हे जसं मी माझ्या मनाशी खुणगाठ बांधले ना, समर्थ रामदास स्वामीने हेच सांगायचं दासबोधामध्ये की तुम्ही उद्या मोठे होणार आहात, ज्ञानी होणार आहात, लोक तुम्हाला मान सन्मान देणार, कारण तुमच्याकडे अध्यात्मातलं बरंच असं ज्ञान आता संचित झालेलं आहे, गाठोडा आला आहे. त्यामुळे इतरांपेक्षा तुम्ही वेगळे आहात. पण डोक्यात हवा घेऊन बसू नका. हे सगळं माझी पात्रताच नव्हती, माझी पात्रता माझ्या गुरूंनी केलेली आहे निर्माण, आणि म्हणून ही माझ्यामध्ये पात्रता आलेली आहे. त्यामुळे कितीही मी मोठा झालो तरी माझ्या गुरूंना मी विसरणार नाही म्हणजे नाही. मग गुरूंना विसरायचं नाही म्हणजे नेमकं काय करायचं? तर त्यांनी सांगितलं दररोज साधना करायची. कुणाचं वाईट चिंतू नको, कुणाला फसवू नकोस, कुणाला लुबाडू नकोस, कुणाला छळू नकोस, हे आज्ञा पालन करणं म्हणजे गुरूंना न विसरणं. आठवड्याचा संत संग कर, संत संघाला जा, संत संघात जे मी सांगेन त्याप्रमाणे तुझ्या जीवनामध्ये बदल करून घे. हे मनानं प्रामाणिकपणे करणं हीच गुरु आज्ञा आहे. मग कितीही मोठे होऊ दे, मग आपण कलेक्टर झालो, राष्ट्रपती झालो, देशाचे पंतप्रधान झालो, की अध्यात्मामध्ये अगदी स्वामींपेक्षाही मोठे कोणतरी स्वामी झालो, तरी डोक्यात कधीच हवा जाणार नाही. त्या उपाधी कशी सांभाळायची त्याचं मार्मिक मार्गदर्शन समर्थ रामदास स्वामींनी या समासामध्ये सांगितलेलं आहे. आणि मला वाटतं आपल्याला पूर्णपणे आता ते कळलेलं आहे की आम्ही जर अशा प्रकारे वागलो आणि गुरूंवर पूर्ण निष्ठा ठेवली तर किती मान सन्मान मिळाला, किती मोठेपणा मिळाला तरी आम्ही वाहत जाणार नाही, आमच्यामध्ये गर्व येणार नाही आणि आम्ही चुकीचा रस्ता कधी धरणार नाही. आपण आता थांबूया आणि पुढच्या आठवड्यामध्ये परत एकत्र सर्वांनी अशाच गुजगोष्टी करण्यासाठी एकत्र जमूया. श्री गुरुदेव. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सिया वल्लभ रामचंद्र की जय.